अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ. स्वामींच्या कृपेने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली जावो, तुमचा दिवस चांगला जावो आणि सर्व सेवेकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, जे काही स्वप्न असतील ते स्वामींच्या कृपेने सर्वांचे पूर्ण होत, हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की जे नवीन सेवेकरी आहेत, सेवेकरी म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हणजे केंद्रात कधी गेलेले नाहीयेत, म्हणजे स्वामी मार्ग तर त्यांना माहित आहे पण त्यांनी कधीच कुठलं पारायण वगैरे सेवा वगैरे काहीच केली नाही, पण त्यांची खूप इच्छा आहे की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचंय, पण त्याचे खूप नियम असतात, कडक असतात, मग कसं करायचं, काय करायचं हे काहीच माहिती नाही. म्हणूनच मग मी आज व्हिडिओ बनवलेला आहे की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं. मी जसं अगदी माझ्या ज्या पद्धतीने मी गुरुचरित्राचं पारायण केलं त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करणार आहे. सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत नाही. जे नवीन आहेत त्यांना असं खूप वाटतं नको, स्वामी महाराजांचं केंद्र म्हणजे की खूप म्हणजे कडक नियम असतात, ह्या पारायणाचे खूप नियम असतात कडक, म्हणून त्या भीतीपायी करण्याची तर खूप इच्छा असते त्यांच्या मनामध्ये, पण ते एक मनामध्ये दडपण भीती नको खूप असतात आपल्याच्यानं होतं की नाही, ह्या भीतीपायी त्यांनी काहीच म्हणजे करत नाहीत. तर अशांसाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं म्हणजे कसं पारायण करायचं, काय पद्धत आहे, काय नियम वगैरे ते काहीच नाही. एकदा माणूस कुठल्या पण गोष्टीमध्ये कुठल्याही गेले क्षेत्रामध्ये की ते म्हणजे सोपं होतं, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. मीही त्यातूनच गेलेली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा बसले होते माझ्या लग्नाच्या अगोदर, तेव्हा माझ्या मनामध्ये खूप मनात शंका कुशंका होत्या की माझ्याच्यानं होतं की नाही परिपूर्ण पारायण, त्याचे नियम असे असतात महाराजांचे, असं तसं केंद्र म्हटले की खूप नियम आले. पहिल्या वेळेस मला वाटलं, पण अगदी मी नंतर गुरुचरित्राचं पारायण केलं, माझ्या मनातली एकदम भीती निघून गेली. तसंच तुम्हालाही होईल, काहीच नाहीये, एकदम सोप्या पद्धतीने आहे. फक्त पहिले वेळेस थोडंसं जातं कठीण, नंतर काहीच वाटत नाही. पण स्वामी महाराज आपली जर दृढ निश्चय म्हणजे असलं सेवा करण्याची कुठलीही गोष्ट, तर स्वामी महाराज आपल्याकडून परिपूर्ण करून घेतात. आपल्या जर मनात जर खूप इच्छा आकांक्षा असतील तर स्वामी महाराजांच्या कृपेने ते परिपूर्ण होतं, यात काही शंका नाहीये. मग आता पारायण कसं करायचं, काय आहे गुरुचरित्र. सर्वप्रथम गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे खूप महान पवित्र आणि एवढा पॉवरफुल ग्रंथ आहे. ज्यांनी जर मनाभावातून जर गुरुचरात म्हणजे काही तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं तुमचं काही पण समस्या असेल आणि तुम्ही जर मनाभावातून जर गुरुचरित्राचं जर पारायण जर केलं तर बघा, तुम्ही काय तुमची समस्या असेल, काय शंका असेल, कुठल्याही नोकरीबद्दल काही जरी असेल तुमचं, तर बघा तुम्ही 7 दिवसाच्या पारायणानंतर तुमचं म्हणजे होतं की नाही, किंवा ते काम म्हणजे मार्गी लागतं की नाही हे बघा तुम्ही. जर मनातून जर म्हणजे पक्का खूप म्हणजे हे असेल सेवा करण्याची काय म्हणतात इच्छा, तळमळ जर असेल, तर नक्कीच स्वामी महाराज आपल्या म्हणजे पूर्ण करतात. ही याच्यात काही शंका नाही, कारण असा बऱ्याच सेवेकऱ्यांचा खूप अनुभव आहे. मग आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं, तर आता जे जुने आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे, कुठं भेटतो ग्रंथ, काय आहे. जे नवीन आहेत, कधीही त्यांनी म्हणजे पारायण केलंच नाही, त्यांच्यासाठी सांगते. गुरुचरित्र हा ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवा मार्गानुसार घ्यायचा. हा कुठल्याही केंद्रामध्ये स्टॉलमध्ये उपलब्ध असतो. केंद्र, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र आहे, तिथे हा गुरुचरित्र हा ग्रंथ भेटतो. तिथून तुम्ही ग्रंथ घ्यायचा. मग आता पारायणाला वेळ काळ असं काही नाही. गुरुचरित्राच्या पारायणाला वर्षभरात तुम्हाला जेव्हा तुमच्या मनामध्ये इच्छा झाली गुरुचरित्र पारायण करायची, तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. आपल्या केंद्रामध्ये 2 वेळेस सप्ताह होतो. एक तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि दुसरा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. एक दिवाळी झाल्याच्या नंतर होतो आणि एक उन्हाळ्यामध्ये होतो. 2 वेळेस केंद्रामध्ये सप्ताह होतो. जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 2 वेळेस केंद्रामध्ये पारायणाला बसू शकता. शक्य म्हणजे मी तर म्हणते तुम्ही बसाच. जेव्हा आपण सामुदायिक सेवा करतो, सामुदायिक सेवेमध्ये सहभागी होतो, त्याचं फळ आपल्याला दुप्पट तिप्पट चौपट भेटतं. गुरुमाऊली नेहमीच सांगतात, जर आपण घरी एक जर पारायण केलं तर आपल्याला एकाचेच पुण्य भेटते. गावच्या मंदिरात जर आपण पारायण केलं तर त्याचं शतपुण्य आपल्याला भेटते. तीर्थक्षेत्री तेच पारायण आपण तीर्थक्षेत्री जर केलं तर आपल्याला सहस्त्र पुण्य भेटते. आणि तेच पारायण आपण गुरुग्रही केलं, गुरुच्या सानिध्यात केलं तर आपल्याला तिप्पट चौपट आणि अनंत पुण्य आपल्याला गुरुग्रही जर पारायण केलं तर भेटते. म्हणून जे नवीन सेवेकरी आहेत
नवीन असो जुने असो जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी सामुदायिक सेवेमध्ये कधीही सहभागी व्हायचं, कारण त्याचं फळ जे आहे ते आपल्याला दुप्पट चौपट भेटतं. जर आपण गुरुचरित्राचं पारायण घरी केलं, आपण एकटेच वाचणार तर त्या एकाच फळ आपल्याला भेटतं. पण तेच आपण जर सामुदायिक सेवेमध्ये केलं, जर 100 जर सेवेकरी जर बसले गुरुचरित्र पारायण, तर 100 जणांचं आपल्याला पुण्य आपल्याला भेटतं. म्हणून माऊली नेहमी त्यांच्या हितगुजामधून सांगतात की जास्तीत जास्त संख्येने वैयक्तिक तर सेवा करा, तुमचे वैयक्तिक तर प्रश्न सुटतील, पण तुमचे कठीण कठोर जर प्रश्न जर असतील तर तुम्ही सामुदायिक सेवेमध्ये सहभागी व्हा. ज्यांना शक्य असं समजा, शक्य म्हणण्यापेक्षा वेळातला वेळ काढून, अडचणी प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात, हे काही नाही, 12 महिने अडचणी असतात, वेळातला वेळ काढून तुम्ही 2 वेळेस जर नसेल शक्य, 1 वेळेस तरी सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला बसा आणि बघा काय आपल्याला फायदा होतो, काय लाभ होतो ते तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. आणि जर शक्य नसेल पण मनात खूप इच्छा आहे करण्याची, गुरुचरित्र पारायण करण्याची, तर तुम्ही घरी करू शकता. जर आता मग मी तुम्हाला आता पारायण कसं करायचं ते वाचण्याची पद्धत, नियम अटी ते आता सांगतो तुम्हाला. जर पारायण तुम्हाला जर घरी जर करायचं असेल गुरुचरित्राचं पारायण, तर आपल्याला पूर्ण, कारण गुरुचरित्र मुळातच एवढा पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद आहे, आलं का लक्षामध्ये. तर हे ग्रंथ म्हणजे खूप पवित्र ग्रंथ आहे. मग आपल्याला घरी जर पारायण जर करायचं म्हणलं तर आपलं घर पूर्ण आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागतं, आलं का लक्षामध्ये. ऍटलिस्ट घर जरी स्वच्छ नाही झालं, जिथं आपण म्हणजे पारायण करणार आहेत, समजा आपण स्वयंपाकघरात किचनमध्ये देवघरापाशीच करतो, ते घर तरी आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागतं. हे बऱ्याच जणांना शक्य नसतं. आता मी पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर जेव्हा पारायण, मी अजूनही एकदाही घरी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही, केलं तर फक्त केंद्रामध्येच केलं, कारण घरी करायचं म्हणल्याच्यानंतर एवढी स्वच्छता काही होत नाही आपल्याच्यानं, म्हणून केंद्रामध्येच केलं मी पारायण. पण ज्यांना शक्य नसेल केंद्रात जाणं, किंवा ज्या जवळ केंद्र नसेल असं असतात ना, मग त्यांनी घरी करू शकता. घरी तुम्ही जिथं पारायण ज्या खोलीमध्ये करायचं तुम्हाला, ती ऍटलिस्ट ती खोली तरी स्वच्छ करून तुम्ही पारायण करू शकता. नाहीतर मी तुम्हाला थोडक्यात सांगते, जर तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल, वैयक्तिक तुम्हाला अगदी त्या गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, तर तुम्ही जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये करू शकता, किंवा एखादं दत्ताचं जर मंदिर असेल आपल्या जवळ तुमच्या अवतीभोवती समजा एरियामध्ये, तिथेही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. याहून जर काहीच नसेल, घरी करायचं असं, बरंच असं काही म्हणजे सेवकऱ्यांचं म्हणणं आलं की नाही आम्हाला आमच्या घरी पारायण करायचं, आमचं जे म्हणजे घर आम्हाला हे आहे गुरुचरित्राचं पारायण करून, जे काय बाहेरील बाधा वगैरे आहे ते आम्हाला आमचं घर पवित्र करायचं, यासाठी घरीच करायचे, आम्ही सगळी स्वच्छता वगैरे सगळं करून बसू शकतो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं येतं. तर बऱ्याच जणी सेवेकरिताही घरी पण करू शकतात. मग तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने घरी किंवा केंद्रात करू शकतात. आता पारायण वाचायचं म्हणजे जेव्हा सप्ताह काळामध्ये तिथीनुसार म्हणजे सप्ताह सुरू होतो तेव्हा कुठल्याही वारी वाचलेलं चालतं. पण जेव्हा आपण वैयक्तिकरित्या स्वतंत्र जेव्हा पारायण आपण करतो गुरुचरित्राचं, तेव्हा आपण शनिवारी पारायणाला बसायचं, म्हणजे जेणेकरून पारायणाची सांगता ही शुक्रवारी येते. मग तुम्ही घरी वाचा वा केंद्रात वाचा, फक्त सप्ताह काळ सोडून, बरं का. सप्ताह काळमध्ये ज्या वारी समजा येतो त्या वारी ठरलेलं असतं. पण जेव्हा आपल्याला वैयक्तिक गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं तेव्हा आपण शनिवारी बसायचं पारायणाला, जेणेकरून त्याची सांगता शनिवारी येते. मग पारायण बसण्याच्या अगोदर शुक्रवारी 4 श्वान आणि 1 गाय यांना आपण अन्नाचा, 1 पोळीची भाजी आपण काय करतो, दूध तूप लावून 1 पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा, म्हणजे 4 कुत्रे आणि 1 गाईस आपण नैवेद्य खाऊ घालायचं. ही शुक्रवारी आपण सेवा करायची आणि शनिवारी आपण पारायणाला बसायचं. पारायणाची वेळ वगैरे निश्चित नाही, पण आपण ज्या ठिकाणी पारायणाला बसलो ती पोथी, तिथला आसन उचलायचं नाही. 7 दिवस एकाच ठिकाणी राहून पारायण आपण वाचन करायचं. घरी करा अथवा तुम्ही केंद्रात करा, आलं लक्षामध्ये. वेळ नाही, सकाळी गेलं तरी 12च्या आत केव्हाही तुम्ही वाचू शकता, असं काही वेळेचं बंधन नाही. पण जागा, एकच जागा निश्चित, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्या दिवशी पोथी वाचली, चौरंग पाठ वगैरे ठेवला, त्याच दिवशी 7 दिवस तिथलं पोथी उचलायची नाही, आसन उचलायचं नाही, चौरंग नाही, 7 दिवस त्याच ठिकाणी बसून पारायण वाचायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारी तुमच्या पारायणाची सांगता, म्हणजे तुमच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आली. शुक्रवारी आपण त्या पोथीला नैवेद्य दाखवायचा. जसा स्वामी महाराजांना आपण नैवेद्य दाखवतो, अगदी त्याच पद्धतीने शुक्रवारी नैवेद्य दाखवायचा. जर तुम्ही केंद्रात बसताल तर 10:30च्या आरतीच्या अगोदर तुमचं त्या दिवसाचं जे पारायण वाचण्याचं आहे अध्याय ते पूर्ण वाचून घ्यायचे आणि 10:30च्या आरतीच्या अगोदर तुम्ही 5 मिनिट अगोदर जसा महाराजांना नैवेद्य दाखवतात तसा त्या पोथीला आपण ग्रंथाला त्या नैवेद्य दाखवायचा. आणि घरी जरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर 10:30च्या आरतीच्या अगोदर 5 मिनिट अगोदर आपलं वाचन पूर्ण करायचं आणि 5 मिनिट अगोदर त्या ग्रंथाला, त्या पोथीला जे आपण ताट मांडलेलं अन्नाचं ते नैवेद्य दाखवायचा. तुम्ही वरण भात चपाती भाजी एखादं गोड वगैरे पदार्थ करू शकता, सोपा नैवेद्य काही नाही, पण पोथीला नैवेद्य दाखवावाच
लागतो. सामुदायिक जर सेवा तुम्ही जर केली तर नैवेद्याची गरज नाही, पण तुम्ही जेव्हा वैयक्तिकरित्या गुरुचरित्राचं पारायण करतात तेव्हा नैवेद्याची गरज आहे. आलं लक्षामध्ये? आता त्याचे नियम व अटी सांगते. वाचायला ग्रंथ ठेवायला पाठ चौरंग, पोथीला वस्त्र, बसायला आसन. म्हणजे हे काय म्हणतात तर कोरं असेल तर म्हणजे अतिउत्तम, असेल तर धूत वस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेलं आसन आपल्याला बसायला असावं. हे झालं कुठं वाचायचं, कसं वाचायचं ते सांगितलं. आता त्याचे नियम व अटी सांगते. बऱ्याच जणांना खूप प्रश्न असतो काय खायचं काय नाही. मी जेव्हा पहिल्यांदा पारायणाला बसले होते, मी मग ज्या ताईकडून मला मार्गदर्शन भेटलं त्या ताईंना रोज फोन, हे खायचं का, ही भाजी खायची का, हे खायचं का, ते खायचं का. मलाही माझ्याही बाबतीत असं झालं होतं. असं बऱ्याच जणांना होतं गुरुचरित्राचं पारायण बसता वेळेस, तेव्हा खूप होतं. पण महाराज आपल्या जर मनात जर खूप दृढ निश्चय असलं तर महाराज आपल्याकडे निर्विघ्नपणे ही आपली सेवा आपल्याकडून करून घेतात. 7 दिवस आपण आता खाण्याच्या बाबतीमध्ये सांगते. आता नियम सांगते मी. 7 दिवस आपण गादीवर सोप्यावर झोपायचं नाही, खाली चटई टाकून आपण झोपू शकता. नायलॉन चामड्याची चप्पल, पुरुषांनी बेल्ट वगैरे घालायचा नाही, नायलॉनची चप्पल वापरायची. 7 दिवस आपली शिव जास्ती ओलांडून कुठेही जायचं नाही. खूप जर अर्जंट काम जर असेल तर जायचं. शक्यतो आपण ज्या गावी कुठे असेल तिथून म्हणजे शिव आपण जायचं नाही शक्यतो. आणि जर तुम्हाला खूप जर अडचण जर आली असेल, जावंच लागत असेल तुम्हाला समजा, तर ते म्हणजे पोथी न वाचता ठेवायची नाही, कोणाच्या हातानं तुम्ही वाचून घ्यायची. सामुदायिक सेवेत जर बसला असाल तर तुम्ही केंद्रात अशी कल्पना द्यायची, ही अडचण आम्हाला आली, आणि मग त्यांनी सोय करून ठेवतात आणि वाचून घेतात. घरी जरी तुम्ही करत असाल पारायण, जर अडचण आली, तसं तर स्वामी समर्थ महाराज यूज देत नाहीत, पण जर का जर आली तर ती ग्रंथपोथी न वाचता ठेवायची नाही, कुणाच्याही हाताने आपण ती वाचून घ्यायची. त्याच्यानंतर 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आणि 7 दिवस जे पहिल्या दिवशी तुम्ही अन्न ग्रहण केलं, म्हणजे पहिल्या दिवशी जर चपाती भाजी खाल्ली तुम्ही, 7 दिवस पुढचे चपातीच खायची. पहिल्या दिवशी जर तुम्ही भाकरी खाल्ली तर पुढचे 7 दिवस तुम्ही भाकरी खायची. एकच भाजी खायची, पण एक भाजी शक्य नसते. एकच भाजी 7 दिवस खाऊन दोन्ही टाइम आपल्याला कंटाळा येतो. मग आपण भाज्यांमध्ये 2 ठेवू शकतो भाज्या, भेंडी असं आलू 2 भाज्या ठेवू शकतो आपण. भात खायचा नाही, पोहे नाही, मुरमुरे नाही, बाकी सगळं वर्ज्य. द्विदल अन्न म्हणजे ज्या भागाचे ज्या डाळी म्हणजे भागाचे 2 भाग होतील असं सगळ्या डाळी, शेंगदाणे, पूर्ण तुरीची डाळ, डाळी वगैरे कुठल्या समाविष्ट करायचं नाही, फक्त भाजी आणि चपाती खायची. हे झालं अन्नामध्ये. तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात, फ्रुट्स खाऊ शकतात, दूध घेऊ शकतात, फक्त डाळी वगैरे खायचं नाही, भात खायचं नाही, पोहे खायचे नाही. हे झालं अन्नाचं. मग आता अन्न कशासाठी ग्रहण करायचं नाही, परत एक सांगून गेलं, कांदा लसूण वर्ज्य, फक्त मोहरी जिऱ्याची फोडणी टाकून आपण भाजी करू शकतो. एवढं डीपमध्ये सांगायले, कारण बऱ्याच जणांना खूप प्रश्न असतात गुरुचरित्राच्या पारायणाला बसल्याच्या नंतर खाण्याबद्दल, म्हणूनच मी एवढं तुम्हाला डीपमध्ये सांगले. कांदा लसूण खायचं नाही, कारण 7 दिवस आपण एवढ्या महान ग्रंथाचं वाचन करायला आहोत. मग कांदा लसूण खाल्ल्याच्या नंतर एक राग आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होऊ नये. कांदा लसण हे जसं म्हणतात ना कुणी, लसण कांदा असं रागीट स्वभाव म्हणजे याचं असतं. मग त्यामुळेच कांदा लसण खायचं नाही. आपलं मन सात्विक व्हावं म्हणून सात्विक आहार आपल्याला घ्यायचा असतो. यासाठीच गुरुमौलीने एकच अन्न खाण्याचं आपल्याला म्हणजे सांगितलेलं आहे. हे झालं अन्नाचं. जर तुम्ही भाकरी खाल्ली तर भाकरी, आज चपाती उद्या भाकरी परत चपाती, असं नाही करायचंय. 7 दिवस एकच अन्न आपण खायचं, आपलं काही होत नाही. बरोबर महाराज आपल्याकडनं करून घेतात. जर आपल्या मनामध्ये जर खूप इच्छा असेल तर बरोबर आपल्याकडनं ती सेवा महाराज करून घेतात. ब्रह्मचर्याचं 7 दिवस पालन. मग आता महिलांनी साडी घालून म्हणजे साडीच घालून म्हणजे पारायण करायचं. कोरी असेल तर खूप चांगली, नसेल तर स्वच्छ धुतलेली साडी घालायची. जर मुली जर करत असतील तर त्यांनी ड्रेसवर पारायण वाचायचं नाही, साडी घालूनच पारायण वाचायचं. हातात काचेच्या बांगड्या, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू. हे झालं महिलांसाठी. काळं वस्त्र घालून पारायण वाचायचं नाही. 7 दिवस काळं वस्त्र अजिबात घालायचं नाही. मग पुरुषांनी शर्ट पॅन्टवर जे कपडे त्यावर पारायण वाचायचं नाही. जे सोळ भेटतं त्यावर पारायण वाचायचं. चामड्याची चप्पल घालायची नाही, चामड्याचा बेल्टही घालायचा, नायलॉनची चप्पल वापरायची शक्यतोपर्यंत. आपलं गाव सोडून 7 दिवस कुठे जायचं नाही. किती अडचण येऊच देत नाहीत स्वामी महाराज. अगोदर आपण श्रीफळ ठेवून महाराजांना तशी विनंती करायची, 7 दिवस आमच्याकडे निर्विघ्नपणे गुरुचरित्राचं पारायण करून घ्या, अशी विनंती करून महाराजांना तुम्ही बघा. तुम्हाला 7 दिवस कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्याकडून महाराज एकदम चांगल्या पद्धतीनं गुरुचरित्र म्हणजे ही सेवा जी आहे ते करून घेतात. हे झाले गुरुचरित्र पारायण वाचण्याचे नियम.
काहीच नाहीत. एकदम पहिले वेळेस तुम्ही जर बसत असता तर खूप कठीण जातं. मीही त्यातूनच गेलेले आहे आणि जसं मला मार्गदर्शन भेटलेले केंद्रातून त्यानुसारच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी, की माझ्या भाषेमध्येच तुम्हाला जसं मी करत आले आतापर्यंत पारायण तसंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एवढा महान एवढा पवित्र ग्रंथ एकदा तुम्ही नक्कीच करून बघा पारायण, आणि मग बघा म्हणजे किती म्हणजे आपल्याला खूप काही संकट एवढा म्हणजे हा गुरुचरित्र ग्रंथ जे आहे हा 5वा वेद आहे. एवढा पवित्र ग्रंथ आहे. कुठलीही मनामधली आपली जर इच्छा असेल, तुम्ही दृढ निश्चय मनामध्ये खूप असं हे करून तळमळीने जर पारायण जर केलं तर ती मनातली आपली इच्छा पूर्ण होतं. असं बऱ्याच जणांचे खूप तोडगे अनुभव आहेत. खूप जणांना अनुभव आले. नोकरीच्या समस्या असतील, विवाह संबंधी समस्या असतील, आर्थिक समस्या असेल, संततीबाबत असेल, अशा बरेच अडचणींवर एकमेव जर उपाय जर म्हणलं तर गुरुचरित्राचं पारायण आहे. पण तितक्या तन्मयतेने आत्मतेने निर्धारपणे करून आपल्याला हे पारायण करावं लागतं. बरोबर महाराज जे आहेत शेवटी करता करविता तर महाराजच आहेत. बरोबर आहे का? करता करविता महाराज आहेत म्हणजे सगळं काही महाराजच आपल्याकडून करून घेतात. आपली तळमळ इच्छा जर असेल तर नक्कीच ती महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. बऱ्याच जणांना खूप जणांना मूलबाळ होत नसेल तर त्यांनी गुरुचरित्राचे पारायण 7-7, 11-11, 21-21 केलेले आहेत. तर त्यांना अनुभव असे खूप रोकडे अनुभव आहेत की त्यांना संतती नसणाऱ्या 10-10, 15-15 वर्षांना मूल झालेले गुरुचरित्राचे. एवढा म्हणजे हा महान ग्रंथ आहे. गुरुमौलीन तर सांगतात वर्षभरातून तुम्ही गुरुचरित्राचे 7 पारायण करा, तुम्हाला कुठल्याच प्रकारची समस्या तुमच्या जीवनामध्ये राहत नाही. पण आपल्याला 7 होत नाहीत शक्यतो, तर आपण 1, 2, 5 जेवढे होतील तेवढं तर वर्षभरात तुम्ही करा. मी तर म्हणते सामुदायिक सेवेमध्ये अवश्य तुम्ही सहभाग घ्या आणि लाभ घ्या. खरंच आपल्याला, कारण सामुदायिक सेवेचं एवढं महत्व आहे. कुठली पण जर सेवा जर आपण घरी केली तर आपल्याला तेवढंच फळ भेटते वैयक्तिक. आपण सर्वांच्या सानिध्यामध्ये जर आपण सामुदायिक सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट तिप्पट भेटतं. तर सर्वांनी करा पारायण, एकदा करून बघा. जे नवीन जुन्या सेवेकऱ्यांना तर सगळ्यांना माहीतच आहे, पण जे नवीन सेवेकरी आहे त्यांना म्हणजे यदा कदाचित काहीच माहिती नाही. असं बऱ्याच जणांचं मी ऐकलेलं आहे बरं का. आता केंद्रात वगैरे गेला असं आरतीला वगैरे तर खूप आम्हाला इच्छा आहे गुरुचरित्राचं एकदा पारायण करायचं, त्यांनी ऐकलेलं असतं, पण त्यांच्या मनामध्ये एक भीती पण असते, नको आपल्याला काही माहिती नाही, त्याचे नियम असतात, अटी असते, माहिती आहे की नाही, आपल्याला होतं की नाही, असं असतं. त्यांच्यासाठीच म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम सोप्या पद्धतीने मी जसं ज्या पद्धतीनं करत आले, मला जसं केंद्रानुसार मार्गदर्शन भेटलं त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. करा गुरुचरित्राचं पारायण, सर्वांनी सेवा करा स्वामी महाराजांची, एवढीच मी तुम्हाला माझी इच्छा सांगते. झालेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या निरुजू करते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काही शंका असेल तुमच्या मनामध्ये तर नक्कीच तुम्ही मला विचारा. आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. एवढीच तुमच्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.